तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिटेलर मनी म्हणजेच रिटेलर मनी नेमकं कोणाशी लढाई करत असतो आणि ती अदृश्य शक्ती नेमकं कोणाबरोबर होती त्या बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर रिटेलर मनी व्हर्सेस स्मार्ट मनी जी की मार्केटमधली अदृश्य लढाई आहे, त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा करत आहोत. तर तुम्ही कधी नोटीस केलंय का? तुम्ही ज्या दिवशी खरेदी करता म्हणजे बाय करता, त्या दिवशी मार्केट जे आहे ते खाली येतं म्हणजे बेरिश मोडमध्ये जातं आणि ज्या दिवशी तुम्ही सेल करता, त्या दिवशी मार्केट जे आहे ते वर जातं. तर हा कोइन्सिडन्स नाहीये. म्हणजे इत्तेफाक नाहीये, तर हा एक डिझाइन आहे. म्हणजेच काय? ह्या मार्केटला कोण चालवतं याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती असणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे की एक सामान्य रिटेल ट्रेडरला कायम एक प्रश्न पडलेला असतो, की बाबा मी ज्यावेळेस घेतोय, त्यावेळेस माझी तर तयारी फुल होती. माझा तर पॅटर्न, माझं तर सेटअप सगळं काही व्यवस्थितरित्या तिथं मॅच झालेलं होतं. तरी सुद्धा माझा स्टॉप लॉस घेऊनच मार्केट जे आहे नंतर एक पुलबॅक जो आहे तो क्रिएट करताना दिसला आणि त्यानंतरच एक मूव्ह झाला. तर याच्यातला पहिला आहे चॅप्टर 1 ते म्हणजे मार्केट कोण चालवतं. आपण समजतो की मार्केट जे आहे ते न्यूजवर चालतं. पण खरं काय आहे? मार्केट चालतं लिक्विडिटीवरती. आता बहुतेक लोकांना माहीत नाही की बाबा हे लिक्विडिटी जो आहे तो नेमकं काय? आणि ह्या लिक्विडिटीमध्ये काय प्रकार जो आहे तो आपल्याला तिथं बनताना दिसतो किंवा होताना दिसतो. आणि त्याला आपण अंडरस्टँड करणं सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला क्रिएट तिथं होताना दिसतो. मग ही लिक्विडिटी नेमकं कुठून येते बरं? आणि त्याचा काय परिणाम जो आहे तो मार्केटवरती होतो, ते आपल्याला बघणं क्रमशः महत्वाचं आहे. तर ही जी लिक्विडिटी जी क्रिएट होते मित्रांनो, त्या लिक्विडिटीच्या पाठीमागे भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट असतात. ही लिक्विडिटी पूल जो आहे, तो एक अशा पद्धतीचा असतो. समजा किंमत जी आहे ती ₹100 च्या आसपास चालली आहे. अचानक किंमत जी आहे आपल्याला असं वाटतं, की बाबा ही 100 वरनं ₹150 कडे जाणार आहे. पण त्याऐवजी किंमत अचानक ही 65 ते ₹75 रेंजमध्ये जाते. आता इथं आपल्यासारख्या रिटेलरनी जी ती एंट्री केलेली असते. त्या रिटेलरला वाटतं, "अरे नाही, हे मार्केट जे आहे माझा स्टॉप लॉस घेण्याकरता आला आणि त्यानंतर स्टॉप लॉस घेऊन सुद्धा ते आणखीन खालच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसतं आणि तुमचा स्टॉप लॉस घेतला रे घेतला. त्याच्या खाली एक ₹20-25 खाली आलं रे आलं, की मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतं. म्हणजे काय? हा एक रेग्युलर प्रकारचा ट्रॅप आहे. या ट्रॅपमध्ये भरपूर लोकं जे आहे ते अडकताना दिसतात आणि ह्या लिक्विडिटीच्या पूलला जे आहे ते महत्त्व देत नाही. म्हणून मार्केटमध्ये जेव्हा-केव्हा एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जो आहे तो जनरेट झालेला असतो. त्यामध्ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, की किमतीचं प्राइसचं जे आहे ते बिहेवियर काय आहे? ती तर आपल्या ₹100 च्या एंट्रीवरनं ती तर 65 किंवा ₹75 च्या आसपास तर जात नाही ना, ह्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. म्हणून मार्केटला जेव्हा-केव्हा तुम्ही बघताय, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे मार्केट जे चाललंय, त्याच्या पाठीमागे जे आहे ते भरपूर काही कन्सेप्ट्स घेऊन चाललेत आणि रिटेलर ट्रेडरला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे माहीत नसतं, की बाबा मी ह्या चक्रव्यूहामध्ये जर चाललोय, तर त्या चक्रव्यूहामध्ये मला जे वाचायचं आहे, तर मला त्या स्मार्ट मनी बरोबर जे आहे ते काम करावं लागेल, तर आणि तरच मी इथं माझा निभाव लागू शकेल आणि जर मी त्या स्मार्ट मनी बरोबर टिकू शकत नाही, तर ऑटोमॅटिकली माझे प्रश्न जे आहेत ते कमी होण्याऐवजी वाढण्याचे प्रयत्न राहतात. मग हे जे स्मार्ट मनी जे आहे, हे कोण आहे? हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो. मग हे आहेत ऑपरेटर्स. भरपूर व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत असेल हे ऑपरेटर्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि ऑब्व्हियसली शेवटी हे एक स्मार्ट मनीचा कन्सेप्ट आहे. हे स्मार्ट मनीवाले प्लेयर जे आहेत ते मार्केट मूव्ह करत नाही रँडमली. ते मूव्ह जिथं करतात तिथं, जिथं रिटेलरचा जो आहे तो पैसा अडकलेला असतो. मग इथून पुढे भविष्यामध्ये नेहमी लक्ष ठेवा, की बाबा आपला जो पैसा जो अडकला अडकला जाऊन राहिलाय, त्याच्यामध्ये काही तर प्रॉब्लेम तो जर क्रिएट तर नाही होत ना, कारण तिथनं आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत, ह्या मार्केटपासून जशा बनू शकतात, तशा त्या बिघडू सुद्धा शकतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो आपल्याला बनताना दिसतो. मग दुसरा प्रकार तिथे येतो, तो म्हणजे रिटेलर सायकॉलॉजी. आता या रिटेलर सायकॉलॉजीमध्ये भरपूर काही पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर्समध्ये 3 महत्त्वाचे पॅरामीटर्स मी इथं राउंड ऑफ केलेत आणि त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं रिटेलरला जे किंवा मार्केटमधल्या कुठल्याही पार्टिसिपंट्सला जेव्हा-केव्हा तो मार्केटमध्ये एंट्री करतो, त्याला जी आहे ती भीती वाटते. म्हणजेच काय? फिअर. प्राइस खाली आला, की तो लगेच पॅनिकमध्ये तो सेल करतो. जसं की आपण भरपूर काही गोष्टी चेक करत असतो. भरपूर वेळेस आपल्याला असं वाटतं, नाही मी तर अगोदर तयारी व्यवस्थितरित्या तिथं केली होती आणि तिथनं
मला मार्केटचं भरपूर काही आयडिया जी आहे ती आलेली आहे. बट याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे, जसं मी इथं एक सॅम्पलचं उदाहरण इथं घेतलं होतं, की बाबा ₹100 ला मी एंट्री करतोय. प्राइस तर तिथं अशी साइडवेज चाललेली होती आणि ₹100 ला एंट्री केल्यानंतर माझा स्टॉप लॉस अगदी मी ₹75 च्या आसपास जो आहे एस-एल प्लेस केला होता. पण मार्केटने एकच कॅन्डल खाली केली आणि खाली आलं रे आलं, की हा रिटेलर ट्रेडर जो कोणी तिथं घुसलेला आहे, हा रिटेलर ट्रेडर तिथं पॅनिकमध्ये तिकडनं एक्झिट करतो आणि पॅनिक म्हणजे काय? त्या भीतीमध्ये, फिअरमध्ये आणि तिथं त्याचा लॉस जो आहे तो वाढलेला असतो. जिथं एम टू एम -400, -500 च्या आसपास चाललेला असतो. तो अचानक जो आहे तो 3,000 4,000 च्या आसपास आपल्याला जाताना दिसतो आणि मग एक्झिट ज्या होती त्याची, ती एकदम वर्स्ट पॉइंटला होते. म्हणजे 75 चा एस-एल गेला, अगदी तो 65 ला परत रिएंट्री करतो. परत तिथून 55 चा लो होता आणि तिकडनं मार्केट जे आहे ते व्ही ट्रॅजेक्टरीमध्ये मार्केट आपल्याला वाढताना दिसतो. तर रिटेल ट्रेडरकडे काय प्रॉब्लेम्स आहेत, याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रीड. या ग्रीडच्या पायी आहे ना, भरपूर लोकांचे जे संसार तसा तथा मानसिकता जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. ग्रीडमध्ये प्राइस जी आहे ती ₹105 वरनं डायरेक्टली ₹115 ला वरती गेली. मग त्याला असं वाटतं, "अरे, अरे, ही आता ₹145-150 च्या दरम्यान जाणार आहे." पण ॲक्चुअल होतं काय 115 वरनं हा बनवतो ₹103 चा लो, तिथंच साइडवेज करतो, खालच्या वरच्या बाजूला स्पाइक करतो आणि तिकडनं वरती जाण्याचा प्रयत्न करतो. जिथं याला याला ₹115 च्या आसपास प्रॉफिट दिसत असतं. ते प्रॉफिट जे आहे ते व्हॅनिश झालेलं असतं आणि तो इकडे तो लॉसमध्ये बुक करतो आणि त्यानंतर ही जी किंमत जी आहे ती 165 ते 175 च्या दिशेमध्ये जाताना दिसते. म्हणून त्याला असं वाटतं, "अरे, मी इथं प्रॉफिट बुक जो आहे तो केला असता, तर मला तो लॉस जो इथं जो झालाय, तो लॉस झाला नसता." परंतु जेव्हा-केव्हा ती लिक्विडिटी ग्रॅब मार्केटने केली आणि त्या लिक्विडिटी ग्रॅब नंतर मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला जातं. मग इथं जो महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे ग्रीडचा. जो की एक लोभ नावाचा प्रकार आहे. हा जो लोभ जो आहे, तर त्याला एक प्रॉब्लेमॅटिक वेने जे आहे ते इथं घेऊन जाताना दिसतो. म्हणून ह्या सुद्धा गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा जो आहे मुद्दा आपल्याला इथं बनताना तिथं दिसतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फोमो. फोमो म्हणजे काय? आता चला मुमुटी चालू झाली आहे. मुमुटी चालू झाली आहे. मग चला मी आता याच्यातनं पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडनं माझ्यासाठी भरपूर काही गोष्टी तिथं होताना दिसू शकतात. म्हणून ब्रेकआउट झालाय. ब्रेकआउटमध्ये माझी कॅन्डलची एंट्री जी आहे ती आता मी करतोच आहे आणि तिथनं माझ्यासाठी भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट होऊ शकतात. असं त्याला जनरली ब्रेकआउटच्या पॉइंटला तिथं वाटतं आणि जेव्हा या ब्रेकआउटच्या याच्या फिअरमध्ये तो घुसतो, गुंततो, त्यावेळेस त्याला तिथला काहीच पॉइंटर जो आहे तो व्यवस्थितरित्या तिथं लक्ष देऊन जात नाही. म्हणून रिटेलर सायकॉलॉजीमध्ये हे जे 3 पॉइंट्स बद्दल मी जे सांगतोय, त्यामध्ये हा फोमो जो आहे एकदम किलर पॅटर्नच्या पद्धतीने आपल्याला तिथं काम करताना दिसतो. कारण जनरली आपल्याला असं वाटतं, की किंमत जी आहे एक साधारण ₹50 ₹50 पासनं खालच्या बाजूला ₹35 च्या एका रेंजमध्ये इथं अडकलेली आहे. अचानक किंमत जी आहे ती ₹65 च्या आसपास जाते. म्हणजे इकडनं या रेंजचा ब्रेकआउट इथं होतो आणि ह्या ब्रेकआउटला बघून तो जो रिटेल ट्रेडर त्या मार्केटला जो बघत असतो, त्याला असं वाटतं, "अरे नाही, इथं आता ब्रेकआउट झालंय." म्हणून त्याच्या मनामध्ये जो येतो, तो येतो फोमो आणि त्या फोमो पायी जो आहे, तिथं त्याची ₹65 ला एंट्री होते आणि ही पुन्हा किंमत जी धडाम-धूम होऊन अगदी 35 च्या सुद्धा खाली जाताना दिसते. परंतु ह्या फोमोच्या पायी रिटेलरनी त्याचं जे प्लॅन जे असेल ट्रेडचं, त्याबद्दल एक्झिक्युशन काय आहे? त्या एक्झिक्युशन्समध्ये त्याचा स्टॉप लॉस कुठे आहे? कारण मार्केट काय देणार आहे? आपल्याला किंवा जगातल्या कुठल्याच व्यक्तीला माहीत नाही. परंतु त्यामध्ये त्याने जर स्टॉप लॉस किंवा एक प्रॉपर प्लॅन करून मार्केटमध्ये जर तो उतरत जर असेल, तर ऑटोमॅटिकली मिस होऊ नये म्हणून केलेली एंट्री जी आहे, ती चुकण्याची शक्यता जी आहे, ती खूप कमी होऊन जाते. म्हणून ऑल्वेज लेट एंट्री जी आहे, ती ऑल्वेज एक्झिट होण्याची शक्यता जी आहे, ती होताना दिसू शकते. म्हणून या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे जी विनिंग माइंडसेट आहे, ती विनिंग माइंडसेटबद्दल आपल्याला आयडिया असणं, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ही जी स्मार्ट मनी जी आहे, ती नेमकं कशा पद्धतीने काम करते, ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स, हेज फंड्स किंवा मोठे-मोठे प्लेयर्स काम करतात. हे नेमकं कशा पद्धतीची थिंकिंग करतात, त्या थिंकिंगबद्दल आपल्याला त्या सायकॉलॉजीबद्दल आपल्याला आयडिया असणं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे, ते इथं आपल्याला बनताना दिसतं. म्हणून जनरली एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे स्मार्ट मनी जे आहे, ते कधीही घाई करत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची घाई नसते. जसं की 9:15 झाले, तिथं कॅन्डल वरती जायला लागली
की रिटेलरला हमेशा वाटतं किंवा सामान्य व्यक्तीला असं वाटतं, "अरे नाही, आता माझी एंट्री होऊ शकते. इकडनं मला 10 पॉइंट इथं 5 पॉइंट जे ते भेटू शकतात." ती घाई जर तुम्ही करत बसलात, तर तुम्ही त्यांचं लिक्विडिटी हंच जो होणार आहे आणि ती स्मार्ट मनी जर घाई नाही करत आहे, म्हणजे त्यांचा एक गेम जो आहे तो सिंपल पद्धतीने असतो. तो गेम काय असतो? ते अॅक्युम्युलेशन करत असतात. अॅक्युम्युलेशन फेजमध्ये किंमत जशी-जशी एका छोट्याशा साइडवेज रेंजमध्ये जाते, तशा पद्धतीने त्या रेंजमध्ये त्या प्राइसला ते घेण्याचा प्रयत्न करतात अगदी कमी लेव्हलच्या आसपास. म्हणजेच अॅक्युमुलेट करतात म्हणजे स्टॉप लॉस वापरतात का? हो, स्टॉप लॉस सुद्धा वापरतात. त्यांचे सुद्धा स्टॉप लॉसेस जे आहेत ते हिट होतात. त्यांचा सुद्धा लॉस जो आहे तो आपल्याला क्रिएट तिथं होताना दिसू शकतो. म्हणून या सुद्धा गोष्टीला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही घाई न करण्याचा प्रयत्न म्हणजे काय? ते एकदम शांतपणे खरेदी करत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची घाई नसते, की किंमत जी आहे या 35 ते 50 च्या रेंजवरनं डायरेक्टली 55 ते 105 च्या रेंजमध्ये जावं. अगदी त्यांना तसं काही प्रकारची घाई अजिबात नसते. कारण याच्यानंतरच नेक्स्ट जी फेज जी आणतात ते, ती म्हणजे मॅनिप्युलेशनची फेज. मॅनिप्युलेशन फेजमध्ये ते एक फेक ब्रेकआउट जे आहे, जनरली प्राइस अतिशय कमी वेळेवरती गेली, तर ते ऑटोमॅटिकली खालच्या बाजूला पुल बॅक करताना दिसते. म्हणजे काय? एक फेक ब्रेकडाउन होतो, की जिथं व्हॉल्यूमचा स्पाइक जो आहे, तो आपल्याला बनताना दिसतो. तो व्हॉल्यूमचा स्पाइक एक नॉर्मल न्यूजला रिएक्शन असतं आणि त्यानंतर प्राइस जी आहे ती त्याच्या ॲक्चुअल डायरेक्शनमध्ये आपल्याला जाताना दिसते. भलेही तो कॉल असो, भलेही तो पुट असो. त्यामध्ये आपल्याला ह्या बाबतीत जे आहे एक एकंदरीत आयडिया असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा-केव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये घाई करत आहात, त्या घाईला जे आहे ते बाजूला ठेवा. तुमच्या स्वतःच्या मनाला शांत ठेवा. कारण हा एक रिस्क रिवॉर्ड वाला गेम आहे. याच्यामध्ये रिस्क आहे आणि ती रिस्क तुम्हाला तुमच्या मनाने जे आहे ती अगोदर डिसाईड करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तिला जर डिसाईड करू शकत असाल, तर आणि तर इथं तुमचे टिकण्याचे इथनं एक रिकरिंग रिटर्न जे आहे ते क्रिएट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. जेव्हा-केव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय का? मार्केटमध्ये जेव्हा-केव्हा न्यूजचा इम्पॅक्ट असतो, त्यावेळेस मार्केट जे आहे ते दोन्ही बाजूला स्पाइक जे आहे ते देत असतं. आणि ह्या स्पाइक ज्या असतात, ह्या भरपूर 50 ते 75 अगदी खालच्या बाजूला 75 ते 100 पॉइंटच्या रेंजवाल्या असतात आणि रिटेलर इथंच चुकी करतो. तो तिथंच घुसत बसतो. त्याला असं वाटतं नाही त्याच्या फेवरमध्ये प्राइस जी आहे ती जाण्यासाठी तिथं तयार आहे. म्हणून ही गोष्ट जी आहे ती घाईला बाजूला ठेवा. आता तिसरा महत्वाचा फेज येतो तो म्हणजे डिस्ट्रिब्युशन. या डिस्ट्रिब्युशनमध्ये काय गोष्ट होते माहिती आहे? या डिस्ट्रिब्युशनमध्ये अगदी अलगदपणे तो जो स्मार्ट मनी जो आहे, त्या किमतीला, त्या प्राइसला जो आहे तो विकून बाजूला होत असतो. म्हणजेच काय? रिटेलर जेव्हा-केव्हा एक्साईट होऊन जातो. रिटेलरला असं वाटतं, की बाबा एक ब्रेकआउट झालंय किंवा ब्रेकडाउन झालंय आणि तो एक एक्साइटेड फेजमध्ये तिथं घुसलेला आहे. त्यावेळेस स्मार्ट मनी जे आहे ते सेलिंग करायला सुरुवात करतं. म्हणजे त्याने जे काही पोझिशन्स अगोदर बनवलेल्या आहेत, त्यातनं तो बाहेर पडायला सुरुवात होतो. म्हणून त्याच्या फुटप्रिंट्स ज्या आहेत, त्या आपण वेळोवेळी बघणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय होतं मग रिटेलर जो आहे हायर प्राइसला जसं की ₹75 च्या आसपास तो ट्रॅप होऊन जातो आणि प्राइस जी आहे अगदी ₹25 अगदी ₹10 आसपास जरी आलं, त्याचा इगो जो आहे तो आडे जातो. त्याला वाटतं, "अरे नाही, आज एक्सपायरी आहे. नाही, माझ्या फेवरमध्ये मार्केट जाणार आहे." या लोकांचे स्टॉप लॉसेस घेण्याकरता मार्केट जे आहे, ते तिथं आलं होतं. म्हणून याबद्दल सुद्धा आपण आयडिया ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे ट्रॅप. त्या ट्रॅपला जर तुम्ही ओळखलात, भले तो बुल ट्रॅप असेल, भले तो बिअर ट्रॅप असेल, तर त्यावरनं आपल्याला भरपूर काही आयडिया ज्या आहेत, त्या येतील लक्षात आणि त्यावरनं तुम्ही मार्केटला एक सहसा चांगल्या दिशेमध्ये घेऊन जाऊ शकता. इमॅजिन करा, स्टॉक जो आहे एक ए स्टॉक ₹100 च्या रेझिस्टन्सच्या झोनपाशी एक राउंड नंबर सुद्धा आहे आणि तो एक रेझिस्टन्स झोनच्या आसपास आहे. ती किंमत जी आहे खाली होती भरपूर आणि अचानक एक ब्रेकआउट तिथं करतं आणि तो ब्रेकआउट ज्यावेळेस होतो, त्यावेळेस त्या रिटेलर जो कोणी तो मार्केटच्या 9:15 वाजल्यापासून 3:15 पर्यंत बसलेला असतो. अरे नाही, आता इथं ब्रेकआउट झालाय. चल, आता मी इथं बाय करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक जण जो आहे तो रिटेल ट्रेडर तिथं तयारी करतो. चला बाय. मग रिटेलर जसा की एंट्री घेतो, परंतु त्यावेळेस स्मार्ट मनी जी की अपोझिट काउंटर पार्टी आहे, ती अपोझिट काउंटर पार्टी तिथं काय काम करत असते माहिती त्यांचं लक्ष तिथं असतं, की बाबा हे जे चाललंय, हे जे खरेदी करून राहिलेत रिटेल ट्रेडर्स यांच्यापासून आपल्याला पैसा कमवायचा आहे. कारण शेवटी अल्टिमेट प्रत्येकाचं गोल जे आहे, ते एकच आहे. प्रत्येकाला मनी अँड मनी एवढंच काम करायचं आहे आणि तो मनी कमवण्याकरता त्याला काय करावं लागेल, हे जे रिटेलर या पर्टिक्युलर मूव्हमध्ये घुसलेले आहेत, या झोनच्या आसपास थोडंसं त्यांना टाईमपास करायचा आणि टाईमपास झाल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला आणायचं. म्हणजे याचं जे आहे, एक खिस्सा भरायचं काम जे आहे ते होऊन जाईल आणि येथेच पैसा जो रिटेलरकडनं तो घेऊन जाताना तिथं दिसतो.